चपाती हा आपल्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. पण कधी-कधी गृहिणी वेळ वाचवण्यासाठी दिवसातून एकदाच पोळ्यासाठी लागणारी कणिक मळून ठेवतात आणि फ्रीजमध्ये ठेवून देतात. एक वेळ तुम्ही शिळ्या पोळ्या खाल्ल्या तरी चालेल, पण फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणकेचा चुकूनही वापर करू नका. कारण तुमची ही सवय घरातील सर्व सदस्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की फ्रीजमध्ये ठेवलेली कणिक का अपायकारक ठरू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचे शास्त्रीय कारणही पाहणार आहोत, त्याचबरोबर आध्यात्मिक कारणही पाहणार आहोत. आरोग्य विशेषज्ञांच्या मते नेहमी ताज्या कणकेच्याच पोळ्या करून खाव्यात, कारण मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवल्यावर फ्रीजमधील हानिकारक किरणामुळे त्यातील पोषक तत्व पूर्णतः नष्ट होतात. तसंच या कणकेने बनलेल्या पोळ्या चांगल्याही लागत नाहीत आणि आरोग्यदायीही नसतात. शास्त्रानुसार शिळ्या कणकेपासून बनवलेल्या पोळ्यांना भूत भोजन असं म्हटलं जातं. असं म्हणतात की हे जेवण जेवणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य नेहमी रोग आणि समस्यांनी घेरलेलं असतं. तसंच शिळ्या कणकेच्या पोळ्यांचा समावेश जेवणात असल्यास लोक आळशी किंवा रागीट बनतात. कणकेत आंबण्याची प्रक्रिया सामान्य पिठाच्या तुलनेत लवकर सुरू होते, ज्यामुळे पिठात बॅक्टेरिया वाढू लागतात. हे पीठ मानवी शरीरासाठी विषारी बनते आणि जर तुम्ही त्याचा रोज वापर केला तर ते तुमचे आरोग्य बिघडू शकते. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांना ते पचणे कठीण होते. शिळ्या पिठाच्या चपात्या खाल्ल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात. त्यामुळे कधीही शिळ्या पिठापासून चपात्या बनवू नयेत. पीठ मळल्यावर लवकरात लवकर वापरावे. तुम्ही जर दररोज शिळ्या पिठाचा वापर करत असाल तर तुमची पचनसंस्था खराब होईल. रात्री मळलेलं पीठ तुम्ही जर फ्रीजला ठेवत असाल आणि सकाळ वापरत असाल तर या पिठामध्ये भरपूर प्रमाणात बॅक्टेरिया वाढतात आणि हे एक प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह फूड आहे. डॉक्टर सुद्धा अगदीच नेहमी सल्ला देत असतात की प्रिझर्वेटिव्ह फूड खाऊ नका, यामुळं तब्येतीला हे अपायकारक असतं. गॅस, ॲसिडिटी, अपचन, त्याचबरोबर कॅन्सर अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर हे झालं शास्त्रीय कारण. आता आपण आध्यात्मिक कारण पाहूया. आयुर्वेदामध्ये शिळ्या कणकीला भूत भोजन असं म्हटलं आहे. तर असं का म्हटलं आहे? तुम्ही बऱ्याचदा नक्की तुम्ही अगदी बारकाईनं पहा. आपल्या जुन्या काळातल्या बायका वगैरे जेव्हा कणिक मळायच्या तेव्हा त्या अशी कणिक कधीच ठेवायच्या नाहीत, कारण त्याच्यावर त्या अशी बोटं उठवायच्या. तर अशी प्लेन कणिक का मळून ठेवायची नाही? तर एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याचा अशा प्रकारे पिंड बनवला जातो कणकेचा. यामुळं अध्यात्मानुसार जो कणकीचा गोळा आपण तयार करतो याला पिंड असं संबोधलं जातं. आपण नेहमी ऐकलं पण असेल की पिंडदान करतात, म्हणजे मृत व्यक्तीला पिंडदान केलं जातं आणि तो पिंड तुम्ही नेहमी पहा असा गोल गुळगुळीत असा गोळा त्याचा बनवलेला असतो. यामुळं आपण कणिक मळताना कधीही असा गोल गोळा प्लेन असा गोळा करून ठेवायचा नाही. आपण कणिक लगेच जरी वापरणार असं एक अगदी 10-15 मिनटं भिजवून ठेवून नंतर जरी वापरणार असेल तरी सुद्धा असा प्लेन गोळा न ठेवता त्याच्यावरती थोडी का होईना बोटे अशी उठवून ठेवायची आहेत. आता तुम्ही जर कणिक शिल्लक राहिली तर बरेच जण असं करतात की त्याचा असा गोल गोल गोळा करून त्याला तेल वगैरे चपचपीत लावून त्याचा अगदी गोल गोळा बनवून फ्रीजमध्ये ठेवतात. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही नक्की अगदी अनुभव घेऊन पहा. अशी जर कणिक तुम्ही वारंवार फ्रीजला ठेवून वापरत असाल तर आपल्या घरात चिडचिडपणा, नकारात्मकता, अपयश अशा गोष्टी नक्की अनुभवायला येतील. मी पण हा अनुभव घेतलेला आहे. हे मी इन्स्टावर एक व्हिडिओ पाहिला होता, यामध्ये मी ऐकलं होतं, परंतु हे खरंच आहे. नक्की अनुभव घेऊन पहा. सतत जर ही कणिक तुम्ही अशी शिळी वापरत असाल तर नक्की तुम्हाला अनुभव येईल. तर मी तर म्हणेन त्यापेक्षा आपण जेवढी लागेल तेवढीच कणिक मळून घ्या आणि लगेच ही कणिक संपवून टाका. आता बऱ्याच वेळा म्हणतात की अंदाज येत नाही की किती कणिक मळायची. तर आपल्या जी मूठ आहे त्या मुठीनं आपण पीठ घ्यायचं आहे. जेवढी एक मूठ पीठ घेतली ना की त्याची एक चपाती बनू शकते आणि पीठ मळण्यासाठी खूप काही वेळ लागत नाही. एक आपला तो गैरसमज झालेला असतो की पीठ मळून ठेवलं की आपल्या चपात्या पटपट होऊन जाईल, स्वयंपाकासाठी वेळ लागणार नाही. परंतु तुम्ही नक्की बघा, आपण फ्रीजला लावलेली कणिक लाटायला घेतली तर ती चपाती लाटण्यासाठी वेळ लागतो. जी कणिक आपण ताज्या चपातीची चपाती बनवत असतो कणकेची, ती चपाती लाटण्यासाठी वेळ लागत नाही. शिवाय दिसायला सुद्धा ती चपाती
चांगली वाटत नाही आणि खाताना तर चव अजिबातच लागत नाही. मग कशाला उगीच आपण हे रिस्क घ्यायची? मग मी तर म्हणेन आपल्याला जेव्हा लागेल तेव्हाच ती कणिक मळून ठेवा. जास्त काही वेळ लागत नाही. अगदी एक 2-3 मिनिटात आपली ही कणिक मळून जाते. त्यामुळं एक्स्ट्राची जादा कणिक मळून कधीही ठेवू नका. ज्यामुळं आपल्या स्वतःबरोबर आपल्या घरातील इतर सदस्यांचं सुद्धा आरोग्य धोक्यात येईल. तर अशी रिस्क घेऊच नये. चुकून माकून कधी जर एक्स्ट्रा कणिक शिल्लक राहिलीच तर ती फ्रीजमध्ये आपण ठेवणार असेल तर अगदी जास्तीत जास्त 3 ते 4 तास ठेवली तरी चालेल, पण त्यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका. आणि ही ठेवत असताना याचा प्लेन गोळा बनवून तर अजिबात ठेवू नका. आणि उघडी अगदी काही काही जण बरेच घाई गडबडीमध्ये तशीच फ्रीजला कणिक लावतात. तशी पण लावू नका. ही पण चुकीची पद्धत आहे. अगदी पॅकबंद हवा डब्यामध्ये भरून तुम्ही ठेवू शकता. पण फक्त 3 ते 4 तासाच्या आतच ती कणिक वापरा. यापेक्षा जास्त वेळ ठेवलेली कणिक अजिबात वापरू नका. अतिशय छोटा व्हिडिओ होता, परंतु अतिशय महत्त्वाची माहिती होती. नक्कीच तुम्हाला सुद्धा ही माहिती आवडली असेल आणि तुमच्याकडून ही सर्वांकडूनच ही अशी चूक आपल्याकडून घडत असेल, तर हे होऊ नये यासाठीच हा मी व्हिडिओ आजचा बनवलेला आहे. तर कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.